आणि आता पावसासंदर्भातली आजची दुसरी या बातमीपत्रातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। आणि या संदर्भातल्या बातम्या आता आपण बघणार आहोत। जळगाव शहरातील बजरंग बोगदा हा संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। दुसरीकडे जर बघितलं तर नाशिकच्या रामकुंड परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। भीमा नदीची पाणीपाती पुन्हा वाढणार आहे। उजनी आणि वीर धरणातनं भीमा नदीत 85,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। आणि वर्ध्यात सुद्धा पावसाचे ढग जमिनीला टेकल्याचा भास झाला आहे असा एक व्हिडिओ समोर आला। 4 दृश्य आपण बघतोय। जळगाव, रामकुंड, पंढरपूर आणि वर्ध्यातली ही दृश्य आहे। तर वाशिम जिल्ह्यात काल सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं रात्रभर जोर कायम ठेवला आणि आज सकाळीही अनेक भागांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळालाय। भूजल पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे। जिल्ह्यातील अनेक पैनगंगा नदीसह अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। काही ठिकाणी पूल आणि पाण्यावरील मार्गावरनं पाणी वाहत आहे। भारतीय हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला। या पैनगंगा नदीकाठून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। बघूया। जिल्ह्यात काल सकाळपासून कुठे मध्यम स्वरूपाचा तर कुठे रिमझिम पाऊस बरसत होता। मात्र काल सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे। मी सध्या वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील पैनगंगा नदीवर आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणावर या नदीला पूर गेलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न तर मिटलाच आहे, मात्र नागरिकांचा देखील पिण्याचा प्रश्न देखील आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मिटलेला आहे। कारण या नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी पातळीत वाढ झालेली आहे। तसेच इतरही धरणातील आणि विहिरीतच्या भूजल पातळीत आता वाढ झालेली आहे। त्यामुळे आता नागरिकांना आणि शेतकऱ्यांची आता चिंता मिटल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि हवामान खात्यानं देखील आता नागरिकांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील आता घराबाहेर पडू नये आणि शक्यतोवर नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी आणि यांनी घराबाहेर पडू नये आणि हवामान खात्याने जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाचं कुठेतरी पालन करावं असं आवाहन जे आहे त्या आता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम। तर नाशिकच्या घाटमधा परिसरात आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलाय, तर उर्वरित जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। अगदी सकाळपासून शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे आणि जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम होतो आहे। दरम्यान गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। धरणातनं 2498 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। याचा रामकुंड परिसरातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिकच्या घाटमाथा परिसराला आज रेड अलर्ट देण्यात आला असून उर्वरित नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळपासूनच पावसाची संततधार बघायला मिळते। गंगापूर धरणातून आता विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे। 2498 क्युसेकचा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात येतोय। आणि मी सध्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आता पुन्हा पूरस्थिती ही निर्माण होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। अनेक मंदिरं हे या ठिकाणी आपल्याला पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर 8 दिवसापूर्वी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली होती, परंतु एकंदरीत पावसाने उसंती घेतल्यानंतर कुठेतरी पूरस्थिती निवारलेली होती, परंतु पुन्हा आता या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्यास या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आपण जर समोर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी अनेक भाविक हे देशभरातून दशक्रिया विधी करण्यासाठी येत असतात। त्यांची देखील मोठी या ठिकाणी गर्दी रोज होत असते। तर दुसरीकडे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या ठिकाणी अनेक कामं करण्यात येत होते, परंतु आता पाण्याच्या प्रवाहामध्ये हे कामं देखील पाण्यात या ठिकाणी गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच आपण या ठिकाणी जर बघितलं तर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विसर्ग वाढवण्यात येत असतो। दुतोंड्या मारुतीच्या जवळपास गुडघ्याच्या वरपर्यंत आता पाण्याची पातळी ही येऊन पोहोचलेली आहे। याच ठिकाणी पुढील वर्षी 2027 साली कुंभमेळा हा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी अनेक विकास कामं हे केली जात होती, परंतु एकंदरीत आपण बघितलं तर आज सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यासह घाटमाथा परिसराला मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार, राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक। तर जळगाव शहरातील बजरंग बोगदा हा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। बोगद्यातील पाण्याखाली कार अडकल्यानं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोराच्या सहाय्यानं बोगद्याखाली पाण्यात अडकलेल्या कारला बाहेर काढलं। जळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। सखल भाग जलमय झालेले आहेत आणि हा बजरंग बोगदा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे।
तर जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे। रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं दृश्यमानता कमी झाली आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर झालाय। विशेषतः मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग मंदावलाय। चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। हवामान विभागानं पुढील 24 तास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा आणि भडगाव शहरात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाचोरा शहरातनं वाहणाऱ्या नदीला पूर आलाय। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असून रात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर हा वाढलेला आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खरं तर मोठ्या प्रमाणात दृश्यमानतेमध्ये घट झाल्यामुळे परिणामी वाहतूक व्यवस्थेवर देखील खरं तर या मुसळधार पावसाचा परिणाम जो आहे हा जाणवू लागलेला आहे। ज्या पद्धतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती कायम वाहनांची मोठी वर्दळ जी आहे ती पाहायला मिळते, मात्र दृश्यमानतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने खरं तर या ठिकाणी वाहतूक देखील आता तुरळक झाल्याचं पाहायला मिळते। वाहनांची गती देखील मंदावल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच काल जिल्ह्याला जे आहे ते रेड अलर्ट देण्यात आला होता, मात्र आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। असं असलं तरी पुढील 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच पुढील 24 तासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन असेल, स्थानिक प्रशासन असेल, यांना अलर्ट राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत। प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून हतनूर धरण असेल, वाघूर धरण असेल, या धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि मध्यपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक सखल भागामध्ये जे आहे पाणी साचल्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। एकंदरीतच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाचा जोर जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढला असून पुढील तर जळगावातील पाचोरा आणि भडगाव शहरात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाचोरा शहरातनं वाहणाऱ्या नदीला पूर आल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे। भडगाव शहरातील कोल्हा नाल्याला पूर आल्यानं परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसलं आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलेलं आहे। महसूल, नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथकं सतर्क करण्यात आली आहेत। नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे ज्वारीचं पीक मात्र पाण्याखाली गेलं आहे। नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात येते आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। बघूया। अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्याला या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। आपण सध्या नांदगाव खंडेश्वर परिसरातल्या एका शेती पिकामध्ये आहो। हायब्रिडचं हे संपूर्ण शेती पीक आहे। जर पाहिलं तर शेती पिकं मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेले आहेत आणि शेती पिकं पाण्याखाली गेल्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। एकूणच जर पाहिलं तर काल नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये आणि संपूर्ण क्षेत्रामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे अनेक ठिकाणी जर पाहिलं तर घरं देखील पाण्याखाली गेलेले आहे। अनेक गावांमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। रेस्क्यू पथकानं काही 100 नागरिकांना जवळपास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। अनेक ठिकाणी जर पाहिलं तर आता कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची घटना समोर आलेली नाही, मात्र शेती पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। काही युवा शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय तुझं नाव आहे आणि सध्या काय इकडच्या शेती पिकांची परिस्थिती आहे? माझं नाव रुपेश ज्ञानेश्वर हिवसे आणि पुढल्या 24 तासापासून पाणी चालू आहे, त्यामुळे आमचे पिकं पूर्ण पाण्यामध्ये हे झालेले आहे। तरी आमची ज्वारी आता काही सांगता येत नाही। पुढच्या 24 तासामध्ये पुढल्या 24 तासापासून खूप पाणी चालू आहे। तरी आता हे बघून घ्या तुम्ही काय परिस्थिती दिसत आहे। एकूणच जर पाहिलं तर हे संपूर्ण बोलकं चित्र आहे। हे जे पाहिलं तर संपूर्ण पीक जर पाहिलं तर हे पाण्याखाली आहे। शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहे। या संपूर्ण क्षेत्राचे पंचनामे करावे अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांची पुढे येऊ लागलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर
नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या कारणानं पुढील 24 तास देखील महत्त्वाचे आहेत आणि नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं जात आहे. शुभम बायस्कर, NDTV मराठी, नांदगाव खंडेश्वर. तर पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा उजनी आणि वीर धरणातनं नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं. उजनी धरणातनं 61,600 क्युसेक पाणी भीमा नदीत प्रवाहित करण्यात आलेलं आहे. तर वीर धरणातनं 24,220 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नीरा नदीतनं पुढे भीमा नदीत प्रवाहित होतोय. एकंदरीतच वीर आणि उजनी मिळून भीमा नदीत 85,000 क्युसेक इतका विसर्ग येतोय. त्यामुळे भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीतली वाढ आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर उत्तर पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणं आता 100% क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. विविध धरणांमधनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय. आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा विसर्ग 3,400 क्युसेक वरून थेट 6,800 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आलाय. घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. आणि आता पुणेकरांसाठी सतर्कतेचा इशारा. खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झाला. नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण पुण्यात हे दृश्य बघतोय. पुणेकरांसाठी सतर्कतेचा इशारा. खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणि आता जो आपण व्हिडिओ बघतोय हा वर्धा जिल्ह्यातला आहे. यात पावसाचे ढग जमिनीला टेकल्याचा भास होतोय. चक्रवातासारखी स्थिती निर्माण झालेली आहे. बोरगाव हाताला शिवारातली घटना आहे. विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यातल्याच वर्ध्यातला हा व्हिडिओ सध्या आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. हे पावसाचे ढग थेट जमिनीला टेकल्याचा भास आपल्याला भासतोय. आपण चक्रवातासारखी स्थिती निर्माण झालेली बघतोय. बोरगाव हातालाचं हे शिवार.